नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी विषय पर्यावरण हा 6/4/2024 रोजी घेण्यात आलेला द्वितीय सत्रांत परीक्षा 23-24चा नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरतद्वारा तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा भरा. त्यात पहिली रिकामी जागा आहे, मनाली डॅश राज्यात आहे. मनाली कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश राज्यात आहे. 2, पर्वतीय प्रदेशात उंचीवर गेल्यावर हवेत डॅशचे प्रमाण कमी होत जाते. ऑक्सिजन हे उत्तर आहे. तिसरी, चांगपा जातीचे लोक डॅशमध्ये किंवा डॅश नावाच्या तंबूत राहतात. तर रेबो हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कोणतंही एकच लिहायचं आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यातले एकच लिहायचे आहे. तर दोघांचं सोल्युशन आपण पाहूया. मीना आणि ममतामध्ये सारखे काय आहे आणि फरक काय आहे? तर दोन्ही बहिणी जुळव्या होत्या, पण मीनाला तमिळ व मराठी 2 भाषा येत होत्या, पण ममताला फक्त तमिळ एकच भाषा येत होती. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, वारसागत रोग म्हणजे काय? उदाहरण द्या. वारसागत रोग म्हणजे काय ते आपल्याला सांगायचं आहे. दुसरा प्रश्नाचं उत्तर पाहूया. आपल्या जन्मसमयी काही लक्षणे व रोग आईवडिलांकडून प्राप्त झालेले असतात, अशा रोगांना वारसागत रोग म्हणतात. उदाहरणार्थ डायबिटीज, थायरॉईड हे वारसागत रोग आपल्याला सांगता येतील. ब भाग आहे, वाक्य खरे किंवा खोटे ते शब्दात लिहा. पहिलं वाक्य आहे, वर्तमान काळात शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. हे खरं आहे. दुसरं, रासायनिक खताने जास्त उत्पन्न मिळवता येते. हे पण खरं वाक्य आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी बीज बाजारातून आणायचे. हे खोटं आहे. प्रश्न क्रमांक 3, प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला त्याच्यातला, हिवाळ्यात थंड हातांना गरम करण्यासाठी आपण काय काय करतो? तर आपण काय काय करतो? फूंक मारतो, हात घासतो, शेकोटी करतो. हे उत्तर आपल्याला लिहिता येईल. दुसरा प्रश्न आहे, फूंक मारून कोणकोणती कामे करतो ते लिहा. गरम वस्तू थंड करण्यासाठी, बासुरी वाजवण्यासाठी हे आपण फूंक मारून ही कामं करू शकतो. प्रश्न क्रमांक 4, मागितल्याप्रमाणे उत्तर लिहा. प्रश्न पहिला आहे, गुजरातचे एकूण जिल्हे किती आहेत? 2 जिल्ह्यांची नावं लिहा. गुजरातचे एकूण जिल्हे आहेत 33 आणि 2 जिल्ह्यांची नावं तुम्ही लिहू शकतात. एक आपला सुरत जिल्हा, दुसरं तुम्हाला जो योग्य वाटेल किंवा जो आठवत असेल तो लिहू शकतात. या ठिकाणी मी दुसरा अहमदाबाद हे जिल्ह्याचे नाव टाकलेलं आहे. प्रश्न दुसरा पाहूया. त्याच्यातला, जोड्या जुळवा. अ भाग आणि ब भाग. अमूल डेअरी याची जोडी आहे आनंद. सापुतारा थंड हवेचे ठिकाण. गांधीनगर गुजरातची राजधानी. अशा जोड्या आपल्याला लावायच्यात. प्रश्न 5वा पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही एकच लिहायचं आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही पाहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 घरांची नावे लिहा. 1, रेबो झोपडी, तंबू, पक्की घरे, कच्ची घरे, बहुमजली. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. दुसरा प्रश्न आहे, मुंबई ते काश्मीरपर्यंतच्या प्रवासात कोणकोणत्या राज्यातून पसार व्हावे लागते? आपण मुंबईपासून निघालो तर काश्मीरपर्यंत गेलो तर कोणकोणते राज्य आपल्याला लागतात ते लिहायचे आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश हे राज्य आपल्याला लागतील. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. आपल्याला 4 दिलेले आहेत, त्याच्यातला 3च लिहायचे आहेत. पहिलं आहे, कोणत्याही एक सफल महिलेविषयी 3-4 वाक्य लिहा. तुम्हाला जी योग्य वाटेल, इंदिरा गांधी आहेत, प्रतिभाताई पाटील आहेत, किंवा तुम्हाला तुमच्या गावातील कोणी व्यक्ती महिला असतील त्यांचेही तुम्ही माहिती लिहू शकतात, पण त्या सफल झालेल्या पाहिजेत. विनीता विल्यम आहेत, कल्पना चावला आहेत. अशा पद्धतीने. दुसरा प्रश्न आहे, स्वतःचे गाव सोडून दुसऱ्या गावी राहायला जाण्यात कोणकोणत्या राज्यात समस्या येतात? आपल्याला कोणकोणत्या समस्या अडचणी येतात ते लिहायचे आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे राहण्याचे ठिकाण शोधणं, कामधंदे, नवीन वातावरण, नवीन लोक, पाण्याची सोय, शाळा, खाण्यापिण्याच्या वस्तूसाठीचे ठिकाण शोधणे, असे विविध समस्या आपण लिहू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या पण समस्या मांडू शकतात. तिसरा प्रश्न आहे, लोक कोणकोणत्या कारणाने स्थलांतर करतात? तर उत्तर आहे बदली झाल्यामुळे, व्यवसायासाठी, कामधंद्यासाठी, शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी, नदीवर पूल बांधला जात असेल तर अशा पद्धतीने स्थलांतर होत असतं. चौथा प्रश्न आहे, विविध सिंचन पद्धतींची नावे लिहा. तर ट्यूबवेल, ठिबक सिंचन पद्धत ही आहे. दुसरी पाळी बांधणे, पाटबंधारे या ठिबक सिंचनाच्या पद्धती विविध सिंचन पद्धती आहेत. सातवा प्रश्न पाहूया. सातवा प्रश्न मागितल्याप्रमाणे लिहा कोणतेही 6. पहिला प्रश्न आहे, भूकंप, सुनामी ही कोणत्या प्रकारची आपत्ती आहे? तर उत्तर आहे नैसर्गिक प्रकारची आपत्ती आहे. दुसरा प्रश्न आहे, आपत्तीचे प्रकार किती व कोणते? उत्तर आहे आपत्तीचे 2 प्रकार आहेत. एक नैसर्गिक आपत्ती, दुसरी मानवसर्जित आपत्ती. तिसरा प्रश्न आहे, भूकंप आल्यावर काय करावे? तर भूकंप आल्यावर सगळ्यात अगोदर मोकळ्या मैदानात जावे, शक्य असेल तर टेबलाखाली जावे, भिंतीच्या कोपऱ्याला उभे राहावे, सुरक्षित ठिकाणी जाणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या शाळेत स्वच्छता ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करतात? तर आम्ही काय काय करतो ते आपण लिहायचं आहे. तर उत्तर आहे कचरापेटीत टाकतो, वर्गात घाण होणार नाही अशी काळजी घेतो, लॉबी साफ करतो, अशा विविध पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. पाचवा प्रश्न आहे, तुमच्या घरी उरलेल्या अन्नाचा निकाल कसा करतात? तर आम्ही उरलेले जे खरकट आहे किंवा उरलेलं अन्न आहे ते आम्ही काय करतो, प्राणी किंवा पक्ष्यांना टाकतो किंवा ओला कचरा असलेल्या पेटीत टाकतो. 6वा प्रश्न आहे, तुमच्या शाळेची स्वच्छता कोण करतं? तर सफाई कामगार करतात. हे उत्तर आपण लिहू शकतो. किंवा अजून एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे 7वा. या 7 पैकी आपल्याला 6 लिहायची आहेत. तर 7वा प्रश्न आहे, सफाई सेवक शाळेत कशाची स्वच्छता करतात? तर उत्तर येईल लॉबी, वर्गखंड, मैदान, टॉयलेट, बाथरूम, पाण्याची ओरडीची सफाई करतात. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील नकाशावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला या ठिकाणी एक भारताचा नकाशा दिलेला आहे. भारत घनदाट आणि कमी दाट जंगले याचा नकाशा आपल्याला दिलेला आहे. तर भारतामध्ये दाट जंगलं कुठं आहेत आणि घनदाट कुठे आहेत, कमी दाट कुठे आहेत आणि घनदाट कुठे आहेत, दोघांचं वेगवेगळं आपल्याला स्वरूप दिलेलं आहे. याचे वाचन आपण अगोदर करायचं, त्यानंतर मागे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. मागे प्रश्न दिलेत पहा, गुजरात कोणत्या दिशेला आहे? तर पश्चिम दिशेला हे उत्तर येईल. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या आजूबाजूला कोणकोणती राज्य आहेत? तर महाराष्ट्राच्या आजूबाजूला गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक ही राज्य आलेली आहेत. तिसरा प्रश्न आहे, गुजरात आणि महाराष्ट्राला लागून कोणता समुद्र आहे? गुजरात आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आपल्याला दिसतो. चौथा प्रश्न आहे, मिझोरम कोणत्या दिशेला आले आहे? तर मिझोरम हे पूर्व दिशेला आहे. प्रश्न 5वा आहे, नकाशात काय दाखविण्यात आले आहे? तर नकाशात आपल्याला दिसतं घनदाट व कमी दाट जंगले, तसेच राज्य, केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावे, शेजारील देश हे आपल्याला नकाशामध्ये दाखवलेलं दिसतं. ठीक आहे. अशा पद्धतीने इयत्ता 5वीच्या पर्यावरण या विषयाचा आपण 6/4/2024 रोजी जो पेपर झाला त्याचं आपण सोल्युशन पाहिलं.